ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। संजय राऊत यांनी दिघे साहेबांच्या विरोधात वक्तव्य केलं होतं। त्या वक्तव्याचा निषेध या ठिकाणी करण्यात येतोय। आपण बघू शकतो या ठिकाणी संजय राऊतांचा पुतळा पेटवून निषेध व्यक्त करण्यात येतोय। दिघे साहेब हे फक्त जिल्हा प्रमुख होते असं वक्तव्य आज संजय राऊतांनी केलं होतं। त्याचा निषेध या ठिकाणी करण्यात येतो। बघू शकतो की संजय राऊतांचा पुतळा या ठिकाणी पेटवण्यात आलाय आणि ही संजय राऊतांचा निषेध या ठिकाणी व्यक्त करत टेंबी नाक्यावरती शिवसैनिक हे मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतात आणि पूर्ण शिवसैनिकांचा रोष या ठिकाणी व्यक्त करण्यात येतो। संजय राऊतांचं वक्तव्य हे शिवसैनिकांच्या भावना दुखावणार असं या शिवसैनिकांचं म्हणणं आहे आणि त्यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यात येतोय। संजय राऊतांच्या विरोधात घोषणाबाजी, संजय राऊतांचा फोटोला चपला मारून त्याचप्रमाणे संजय राऊतांचा पुतळा पेटवून या ठिकाणी शिवसैनिकांनी तीव्र आंदोलन या ठिकाणी आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळते। दिघे साहेबांचा संजय राऊतांनी दिघे साहेब फक्त जिल्हा प्रमुख होते असं वक्तव्य केलं होतं आणि ही बाळासाहेबांच्या फोटोच्या बाजूला दिघे साहेबांचा फोटो लावण्यात त्याच्यावरून संजय राऊतांनी आक्षेप घेतला होता आणि या ठिकाणी टेंबी नाक्यावरती शिवसेनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येत आहे। संपूर्ण शिवसैनिक या ठिकाणी आक्रमक झाले, युवा सैनिक असतील किंवा इतर शिवसैनिक असतील या ठिकाणी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतात। हातामध्ये भगवा झेंडा आणि संजय राऊतांचा पुतळा या ठिकाणी पेटवण्यात येतोय। या ठिकाणी महिला सुद्धा दिसत आहेत आंदोलनामध्ये। संजय राऊतांचा विरोध या ठिकाणी केला जातोय। संजय राऊतांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली जाते। महिला आक्रमक झाल्यात, युवा सैनिक आक्रमक झालेत, ज्येष्ठ शिवसैनिक सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचे पाहायला मिळतात। संजय राऊतांचा फोटो या ठिकाणी पुतळा पेटवून या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येतोय। संजय राऊत दिघे साहेबांनी ठाणे असेल, पालघर असेल या ठिकाणी शिवसेना वाढवण्याचं काम केलं होतं आणि संजय राऊत म्हणाले होते की दिघे साहेब हे फक्त ठाण्याचे जिल्हा प्रमुख होते, त्यामुळे हे ठाण्यातील शिवसैनिकांच्या भावना दुखवल्या गेल्यात आणि या ठिकाणी टेंबी नाक्यावरती आनंद आश्रमाच्या बाजूला दिघे साहेबांच्या पुतळ्यासमोर हे शिवसैनिकांकडून आंदोलन करण्यात येते आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण परिसरामध्ये बघू शकतो की संजय राऊतांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे। संजय राऊतांचं वक्तव्य निषेधार्थ आहे आणि संजय राऊतांच्या विरोधात ही घोषणाबाजी आपल्याला पाहायला मिळतोय। सुरुवातीला संजय राऊतांच्या फोटोला चपला मारून परत त्याचबरोबर त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यांचा पुतळा पेटवून आता निषेध व्यक्त करण्यात येतोय। या ठिकाणी संपूर्ण शिवसैनिक पाहायला मिळतात। आक्रमक झाले, युवा सैनिक आक्रमक, संपूर्ण महिला आघाडी आक्रमक आहे, काय सांगाल? काय हे संजय राऊत म्हणजे महाराष्ट्रातला नारद मुनी आहे। त्यांना गेले 25 वर्ष दिघे साहेब जाऊन पण त्यांच्या पोटातला पोटशूळ मातृश्रीवरती कायमस्वरूपी दिघे साहेब जिवंत असताना पण मी सध्या साक्षीदार आहे। त्यावेळेला सुद्धा त्या दिघे साहेबांच्या बद्दल त्यांना आकस होता आणि आज दिघे साहेब जाऊन 25 वर्ष झाली तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये आकस आहे। हिंदी हृदय सम्राट सहसमाधी बाळासाहेब ठाकरे हे अख्ख्या महाराष्ट्राचे दैवत आहेत आणि ह्या महाराष्ट्राच्या देवताबद्दल काहीतरी आग लावायची, धंदे करायचे, लोकांमध्ये एखादा संभ्रम निर्माण करायचा, हे संजय राऊतांचं काम आहे। आणि संजय राऊत किंवा इथले उबाटा गटाचे जे नेते आहेत तथाकथित राजन विचारे ते संजय राऊतांना उत्तर देणार आहेत का? ते पण यांचे शिष्य होते आणि संजय राऊतांना दिघे साहेबांना बोलायचा अधिकार अजिबात नाहीये। ज्या वेळेला दिघे साहेब काम करत होते दिघे साहेबांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवलं आणि त्यांनी अनेक कार्यकर्ते निर्माण केले। ठाणे जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, मुंबई असेल, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दिघे साहेबांना मानणारा वर्ग आहे आणि तुम्ही सांगता त्यांचा फोटो लावू नका बाजूला, ते फक्त जिल्हा प्रमुख होते। मग तुम्हाला त्यांच्याबद्दल एवढा पोटशूळ का? ते जिवंत असताना पण त्यांच्या मनामध्ये पोटशूळ होता आणि आता पण त्यांच्या मनात 25 वर्ष गेले दिघे साहेब जाऊन सुद्धा तरी पण तुम्हाला त्यांच्याविषयी पोटशूळ आहे। जे ठाण्यामधले नेते आहेत उबाटा गटाचे, जे दिघे साहेबांना मानतात म्हणून ते माजी खासदार झाले। ते माजी खासदार का झाले तर त्यांना हे कधीच समजलं नाही
फक्त मातोश्रीच्या चाटुगिरी केली या लोकांनी. आणि मातोश्रीच्या चाटुगिरी करण्यासाठी संजय राऊत कुठच्या थराला जातात हे तुम्ही आज प्रत्यक्ष बघितलेलं आहे. दुसरं काही नाही आहे. किती दिगे साहेबांच्या बद्दल तुम्ही अजून हे करणार आहात. तुम्हाला कधीही यश येणार नाही. आणि जी आता वाताहत चालली आहे मातोश्रीची ह्या दिगे साहेबांनी अक्षरशः तुळशीपत्र ठेवलं घरावरती. आणि कितीतरी शिवसैनिक तयार केले. एकनाथ शिंदे साहेबांसारखांचा मुख्यमंत्री तयार केला त्यांनी. अजून काय पाहिजे तुम्हाला. संजय राऊतांचा वक्तव्य म्हणजे काय, आता सर्व त्यांच्याकडून गेलेत. महाविकास आघाडीची जेव्हा सभा होते तेव्हा उद्धव साहेबांना हिंदू उदय सम्राट बोलण्यासाठी पण परवानगी घ्यावी लागते किंवा ते बोलत सुद्धा नाहीत. त्यांचेच पुत्र आहेत ना ते. आणि त्यात शिंदे साहेब नेहमी बाळासाहेबांचा आदर करतात. नेहमी बाळासाहेबांबद्दल किंवा बाळासाहेबांच्या विचारानेच आमची शिवसेना चाललेली आहे. बाळासाहेबांच्या विचाराने शिवसेना चाललेली आहे. आणि तुम्ही दिगे साहेबांना एक जिल्हा, अरे तुमचा माणूस तुमच्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट केले ना, का इतरांसाठी केले. आणि जनता त्यांना मानते, नागरिक त्यांना मानतात. आजही त्यांच्या तसबिरीला हार घालतात. घराघरामध्ये त्यांच्या तसबिरी आहेत. संजय राऊतांना माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही उद्या वरती गेले तर तुमच्या घरातले तुमच्या तसबिरीला हार घालतील का. तुमच्या घरातले, बाकीचे बाहेरचे सोडून द्या. बाहेर तुम्हाला कोण कुत्रा विचारत नाही. तुम्ही लोक जाता म्हणून त्याची तिकडे प्रसिद्धी होते. बाकी काहीतरी बोलायचं, हात वर वेड्यासारखं करायचं. आणि संजय राऊत म्हणजे या महाराष्ट्रातला सर्वात मोठा नारद मुनी आहे. आग लावायचे धंदे करायचे, लोकांची दिशाभूल करायची, कार्यकर्त्यांना काहीतरी संभ्रम निर्माण करायचा, आपापसामध्ये लावालावी करायची, हेच संजय राऊतांचे धंदे आहेत. प्रॅक्टिकल वर्क काय. म्हणून तुमची एवढी पिछाड होते, तुमच्याकडे कोणी येत नाही. म्हणजे वाईट वाटतं की 25 वर्ष झाले तरी पण. सर, ठाण्याला पहिली सत्ता शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्यामधून मिळाली. दिगे साहेबांचं घराघरामध्ये नाही तर प्रत्येक दुकानामध्ये फोटो आहेत. मात्र आता जे संजय राऊत जे वक्तव्य करतात त्यामागचे नेमकं कारण काय असेल. बाळासाहेबांच्या बाजूला जो फोटो लावला जातात म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे, प्रति बाळासाहेब किंवा बाळासाहेबांचं जे वर्चस्व ते कमी करण्यासाठी तुमच्याकडून प्रयत्न होते असं त्यांचा आरोप. अरे मातोश्रीवाले बाळासाहेबांचं महत्व कमी करतायत. आम्ही ते बाळासाहेबांच्या विचारांनी शिवसेना चालवतात. आमचे शिंदेसाहेब बाळासाहेबांच्या विचारांनी शिंदे चालवतात. म्हणून ते एवढे आमदार खासदार आमचे निवडून आले. आणि येणारे सर्व महापालिका ते सुद्धा आम्ही युतीचे सर्व पदाधिकारी आमचे नगरसेवक जास्तीत जास्त निवडून येणार आहेत. मुंबई महापालिका त्यांच्या हातून निघून जातली आहे. म्हणून त्यांचा हा पोरगळ आहे. मुंबई महापालिकेसाठी त्यांचा जीवाचा आटापिटा चाललेला आहे. काय केलं त्यांनी आतापर्यंत. आज शिंदेसाहेब अहोरात्र जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र काम करतायत. तुम्ही फक्त जाता, एखादं भाषण ठोकता आणि घरी जाऊन झोपता. बस बाकी काय तुमच्याकडे काय राहिले का तुमच्याकडे. आज तुमच्याकडे उमेदवारी घ्यायला लोक नाही आहे. तुमच्याकडे ठाण्यामध्ये काय परिस्थिती आहे. मला एकच सांगायचं आहे की या सर्व प्रकारात राजन विचारे संजय राऊतांचा निषेध करणार का. उबाटा गटाचे राजन विचारे शिंदे साहेबांचा आपलं संजय राऊतांचा निषेध करणार का. केदार दिघे शिंदे साहेब आपलं संजय राऊतांचा निषेध करणार का निषेध. राजीनामा देणार का ते लोक. दिघे साहेबांचे शिष्य समजतात ना ते राजीनामे स्वतःला. मागच्या वेळेला त्यांना आम्ही सांगितलं कसं काय करायचं होतं ते. यावेळेला परत त्यांनी ठाण्यात येऊन दाखवावं ना ठाण्यात येऊन त्यांनी. आणि मग सांगू आम्ही काय करायचं काय नाही करायचं. त्यांनी येऊन दाखवावं ना. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नातं काय होतं हे 10 ठिकाणी घरकाम करणाऱ्या संजय राऊतला कधीच कळू शकत नाही. आज ते फोटोचं राजकारण करतायत. आमच्या दिघे साहेबांच्या फोटोचं राजकारण तुम्ही करू नका. कारण की दिघे साहेबांचं नाव हे ठाणेकरांच्याच नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक शिवसैनिकाच्या मनावर कोरलेलं आहे. मला फक्त एकच सांगायचं आहे. आता हेमंतभाईने आम्हाला सांगितलेलं आहे
की तथाकथित जे ठाण्यातले उबाटाचे जे नेते आहेत ते संजय राऊत बद्दल आंदोलन करणार का? अरे तुमची लायकी आहे का? तुम्ही दिघे साहेबांवर प्रश्न विचारता? अरे रोज आनंद आश्रमामध्ये येणाऱ्या चपलांचा ढीग बघा. आज जे तळागाळातल्या महाराष्ट्रातून जे प्रश्न सोडवायला येतात ते फक्त दिघे साहेबांच्या आणि आमच्या शिंदे साहेबांच्या नावांमुळे इकडे येतात. त्यामुळे तुम्ही दिघे साहेबांचं नाव हे फक्त राजकारणासाठी वापरू नका. आणि पुन्हा एकदा जाणीवपूर्वक मी बोलतोय, बाळासाहेबांचं आणि दिघे साहेबांचं जे नातं होतं संजय राऊतला कधीही कळू शकत नाही. तो 10 ठिकाणी गरगडी म्हणून काम करतो. शिवसेनेमध्ये फूट पाडण्याचं काम त्याने केलेलं आहे. त्यामुळे अशा माणसाला येणाऱ्या काळामध्ये ठाण्यामध्ये घुसू देणार नाही. आणि जर तो आला तर त्याच्या तोंडाला युवा सेनेमार्फत काळं फासण्यात येईल. हा आव्हान आम्ही संजय राऊतला करत आहोत. अहो, ते बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा फोटो एकत्र आणून महाराष्ट्रात काय किमया घडू शकते तर शिंदे साहेबांनी दाखवलेलं आहे. आणि बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग शिंदे साहेबांनी केलेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने घरोघरी तिथे संपूर्ण मुंबईमध्ये आपला दवाखाना शिंदे साहेबांनी केलेला आहे. तर बाळासाहेबांनी दिघे साहेबांच्या माध्यमातून राजकारण संजय राऊतांनी करू नये. त्याला जनतेने जागा दाखवलेली आहे. आणि शिंदे साहेब त्या दोन्ही फोटो एकत्र आणून लोकांच्या मनात काय भावना आहे आणि किती साहेबांना किती प्रेम मिळालेलं आहे महाराष्ट्रातून हे जनतेने दाखवून दिलेलं आहे. तर संजय राऊतने आता तरी शहाणं बनावं जरा. बघू शकतो या ठिकाणी संपूर्ण शिवसेना आक्रमक झाली. संजय राऊतांच्या विरोधामध्ये आंदोलन करतायत. ठिकठिकाणी पोस्टर घेऊन निषेध व्यक्त करण्यात येतोय. ही जी भूमिका आहे संजय राऊतांची ती उबाटा गटाला मान्य आहे का? राजन विचारे जे शिवसेनेचे माजी खासदार आहेत त्यांना सुद्धा ती भूमिका मान्य असणार आहे का असा सवाल शिवसेनेकडनं उपस्थित करण्यात येतोय. आणि हे संजय राऊतांच्या विरोधात या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येतंय. बघू शकतो की या संपूर्ण परिसरामध्ये शिवसेने आक्रमक झाले आणि संजय राऊतांचा पुतळा, संजय राऊतांचे फोटोला चपला मारण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि संजय राऊतांच्या विरोधात ही युवा सेना असेल, शिवसेना असेल ही आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ज्येष्ठ शिवसैनिक आपण त्यांच्याशी बोलणार आहेत. सर, तुम्ही खूप सिनियर या संपूर्ण प्रकारात शिवसेनेमध्ये, काय सांगाल नेमकं जी भूमिका संजय राऊतांनी मांडलेली ते तुम्हाला योग्य वाटतात का? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेबांचं नातं कसं होतं? बघा, मी धर्मवीर दिघे साहेबांच्या पुतळ्यासमोर उभा आहे. 1974 पासून या शाखेत येतो आहे. लक्षात घ्या, कधीही धर्मवीर दिघे साहेबांनी मला मोठं म्हणा म्हणून म्हणाले नाहीत. ते फक्त रात्रंदिवस गोरगरिबांची सेवा करत असायचे. हेच त्यांचं काम होतं. शैक्षणिक कोणाला अडचण असेल, हॉस्पिटलची काही अडचण असेल, कुठे कोणाला ॲम्ब्युलन्स मिळत नसेल, कोणाला आणखी काही सेवा असेल, कोणाचं घर तुटलेलं असेल, या सर्व सेवा करत करत दिघे साहेबांचं नाव एवढं झालं, संपूर्ण महाराष्ट्रभर धर्मवीर दिघे साहेबांना ओळखायला लागले. आता हे माणूस कामाने मोठा होतो ना, जसं आमचे एकनाथ शिंदेसाहेब कामाने मोठे होत आहेत, त्यांना ओळखत आहेत सगळं महाराष्ट्र, कामाने मोठा होत आहे, कामाने ते मुख्यमंत्री झाले. परंतु याचा अर्थ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्थान कमी झालेलं नाही. आमच्या हृदयामध्ये आम्ही प्रत्येकजण हेच म्हणतो, त्यांना आम्ही त्यावेळेला मोठे साहेब म्हणायचो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे सर्वांचेच नेते आहेत, अख्ख्या हिंदुस्थानचे नेते आहेत. पण आमचे धर्मवीर दिघे साहेब त्यांच्या कामाने मोठे झालेले आहेत. त्याच्यात गैर काय आहे? वाटेल ते एखाद्याविषयी बरळलं म्हणजे त्याचं महत्त्व कमी होत नाही अजिबात, हे लक्षात घ्या तुम्ही. धन्यवाद सर. आमच्या मनामध्ये बाळासाहेबांचं आणि दिघे साहेबांचं स्थान कायम असणार आहेत. आपल्यासोबत किरण नागते सर, तुम्ही दिघे साहेबांना जोडून बघितले, बाळासाहेब तुम्ही शिवसेनेचं काम करतात, यामागे नेमकी संजय राऊतांची भूमिका तुम्हाला काय वाटतं? नेमकं मागचं कारण काय असेल? मला असं वाटतं की शिवसेना ज्याला कळली आहे, शिवसैनिक ज्याला कळलं आहे, अशा पद्धतीचं स्टेटमेंट कधीच देणार नाही. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा प्रत्येक आदेश शिरसाबंद मानणारा शिवसैनिकच ठाण्यातला आहे. परंतु हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आदेश मानत धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांनी ज्या पद्धतीनं ठाणे जिल्ह्यात, वाडा मोकाड्यात, पालघरमध्ये, गावागावामध्ये शिवसेना पोहोचवली, त्याच्यासाठी कित्येक वेळा बाळासाहेबांनी त्यांचं कौतुक केलं. आणि हा प्रत्येक शिवसैनिक ज्या पद्धतीनं झपाटून उठला, बाळासाहेबांचं भाषण ऐकून आम्ही शिवसेनेचा झेंडा हातात घेतला. पण धर्मवीरांच्या कर्तृत्वाची उंची ही इतकी मोठी आहे. अहो, महाराष्ट्र काय, भारत काय, जगभरामध्ये म्हणजे अगदी अयोध्यापर्यंत ते जे धर्मवीरांचं नाव आहे. आणि आज तुम्ही फक्त निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणून हे जे स्टेटमेंट करताय, मला असं वाटतं आमच्या
देवावर कुठेतरी चिखलफेक करण्याचा प्रयत्न हा झालेला आहे आणि एक शिवसैनिक म्हणून आम्ही कदापि तो सहन करणार नाही। ज्या पद्धतीनं त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे ती पद्धत अतिशय चुकीची आहे। आता कुठेतरी एक आपण स्लोगन वाचली, म्हणजे ती स्लोगन पण म्हणायला मला चुकीचं वाटतंय। संजयने घेतली ब्रँडी आणि मशालची केली कॅन्डी, म्हणजे अशा पद्धतीच्या स्लोगन दुर्दैवानं आता ही प्रत्येकजण म्हणतील म्हणजे हे अशोभनीय तुम्ही काम केलेलं आहे। त्याच्यानंतर शिवसैनिक पेटून उठला तर त्याला जबाबदार फक्त आणि फक्त संजय राऊतच असणार आहे। संजय राऊतांचे वक्तव्य हे निषेधार्थ आहे आणि त्यांनी जर असे वक्तव्य केले तर त्याला जबाबदार तेच असतील। कॅमेरा पर्सन अथर्वसह मी हिरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।